इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका सर्व देशांनाच बसतोय। इराण इस्रायल युद्ध अजून संपलेलं नाही। या युद्धात रोज अनेकांचा बळी जातोय। इराणमधील परिस्थिती तर खूपच बिकट होतीये। इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 11वा दिवस आहे। आता हे युद्ध 3 देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर जगातील सर्वच देश या युद्धात भरडले जात आहेत। युद्ध अधिक टोकाला पोहोचताना दिसते। मोठे बॉम्ब हल्ले केले जात आहेत। आता इराण आणि अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात 1 तास फोनवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे। अमेरिकेने म्हटलं होतं की रशिया इराणला मदत करत असून सिक्रेट डेटा रशियाने इराणला दिला। या दरम्यान इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करण्यात आली। सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर भविष्यात या देशाचं नेतृत्व कोणाकडे असेल याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली होती। असं असतानाच आता इराणने अयातुल्ला अली खामेनी यांचे द्वितीय पुत्र मोज्तबा खामेनी यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवले। परंतु अमेरिकेने मात्र मोज्तबा यांच्या नेतृत्वाला विरोध केला। व्लादिमीर पुतीन यांनी अयातुल्ला मोज्तबा खामेनी यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं। सध्या इराण मोठ्या शस्त्रांच्या हल्ल्यांचा सामना करतोय। अशा स्थितीत सर्वोच्च पद सांभाळण्यासाठी खूप हिंमत लागते। मी इराणला पूर्ण पाठिंबा देतो असं पुतीन म्हणाले। असं असतानाच आता रशियाने संपूर्ण जगाची झोप उडवणारी भूमिका घेतली आहे। आम्हाला मोज्तबा यांचं नेतृत्व मान्य असल्याचं सांगत अमेरिकेचं टेन्शन वाढवलंय। दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र मोज्तबा यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय। त्यांनी याआधीच अयातुल्ला खामेनी यांचा मुलगा मला इराणच्या सर्वोच्च पदावर बसलेला नको, मला याचा विरोध आहे। इराणमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणारा नेता मला हवाय असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं। मोज्तबा यांना आमचा पाठिंबा नसेल तर ते फार काळ या पदावर राहणं शक्य नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव यांच्या मते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इराण युद्ध त्वरित थांबवण्याबद्दल चर्चा केली आणि हे युद्ध थांबवण्याचा प्लॅनही सांगितला। इराण आणि अमेरिकेच्या युद्धात रशियावर आरोप केला जात असतानाच आता 2 नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने चर्चांना वाव मिळालाय। रशिया इराण युद्धात का सहभागी होणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। इराण, इस्रायल आणि युनायटेड स्टेट यांच्यात युद्धाचा तणाव सुरू आहे आणि या संघर्षाचे परिणाम फक्त त्या देशांपुरते मर्यादित नाहीत। या युद्धामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाचं महत्त्व वाढलंय। रशिया आणि इराण यांचे जुने धोरण आणि राजकीय बंध फार जुने आहेत। यांच्यात दीर्घकालीन राजकीय धोरणात्मक सहकार्य आहे। 2025 मध्ये दोन्ही देशांनी समय धोरणात्मक भागीदारी करार केला होता, ज्यामुळे ते विविध क्षेत्रात सहयोग वाढवत आहेत। ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा यांसाठी ते तणावरहित करार थेट सैनिकी गठबंधन नाही, परंतु या साझेदारीमुळे ते एकमेकांचे जवळचे राजकीय भागीदार बनलेत। व्लादिमीर पुतीन यांचे राजनैतिक सल्लागार युरी उशाकोव यांनी म्हटलंय की पहिल्या बोलण्यात रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि ट्रम्प यांच्यासोबत 1 तास फोनवर चर्चा झाली। इराणसोबतचं युद्ध थांबवण्यावर भर दिला। या दरम्यान युक्रेनसोबतच्या युद्धावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। रशियाचे युद्धात सहभागी होण्याचे संभाव्य हेतू पाहिले तर इराणला राजकीय कूटनीतिक समर्थन असल्याचं म्हटलं जातंय। रशिया सध्या इराणच्या बाजूने उभं राहिलंय। युद्धविरोधी स्थितीवरून पश्चिम देशांचे US इस्रायल विरोधी धोरण ठेवत आहे। रशिया तटस्थ नाही, मात्र तेहरानच्या बाजूने उभी असल्याची भूमिका रशियाच्या राजदूतांनी मांडली आहे। थोडक्यात रशिया केवळ राजकीय समर्थनच देत नाही, तर सामायिक दबावाच्या माध्यमातूनही अमेरिका, इस्रायल यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होतंय। आतापर्यंत इराणकडून कोणतीही औपचारिक मागणी नाही आणि हे युद्ध आपलं नाही असं अधिकृतपणे स्पष्ट मत रशियाने व्यक्त केलं। पण थोडक्यात इराण इस्रायल युद्धामुळे जागतिक तेल किमतीमध्ये वाढ झाली आणि यामुळे रशियाला तेल निर्यातीत चालना मिळाली आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या रशियाला ही परिस्थिती लाभदायक ठरू शकते। युद्धाचा अर्थव्यवस्थेवर आणि तेल बाजारावर मोठा प्रभाव पडलाय। युद्धाचा परिणाम आणि मोठ्या शक्तीच्या सहभागामुळे या संघर्षाचा प्रसार जगभर होऊ शकतो, परंतु त्यासाठी आणखी राजकीय आणि सैन्यात्मक परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचं आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी म्हटलंय। रशिया इराण संबंध जर पुरेसे मजबूत ठरले तर रशियाचा सहभागी होण्याचा प्रश्न अधिक उघड होतील। इराणकरिता रशिया मैदानात येणार असल्याचं म्हटलं जातंय। अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध सर्वात अगोदर रशियाकडूनच करण्यात आला, त्यामुळे येत्या काळात परिस्थिती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।